हरे नमः। धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। युधिष्ठिरोवाच नाहं वेद गतिं पित्रोर भगवान् क्व गता वितः अंबावा हतपुत्रार्था क्वच गता च तपस्विनी। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाचा संवाद चालला। इकडे घटना अशी घडली की विदुराच्या उपदेशामुळे धृतराष्ट्राचे डोळे उघडले आणि धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर कोणालाही न सांगता, कोणालाही न कळवता जे राज्यातून बाहेर पडले ते अगदी धृतराष्ट्राचा जो सारथी संजय त्याला सुद्धा कळलं नाही। आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला युधिष्ठिर आले दर्शनासाठी नियमितप्रमाणे, त्यावेळेला त्यांना दिसलं नाही, धृतराष्ट्र दिसले नाहीत, गांधारी दिसली नाही। आणि मग मात्र त्यांनी चौकशी केली आणि विभलतेने विचारलं संजयाला, अरे तुला तरी माहित आहे का? तो म्हणाला मलाही काही कल्पना नाही, ते कुठे गेलेत मला माहित नाही। आणि मग मात्र युधिष्ठिर म्हणू लागले, बिचारे आंधळे आहेत, बिचारे वृद्ध आहेत, त्यांनी माझं आमचं रक्षण माझ्या वडिलांच्या नंतर किती केलं पहा। एवढं धृतराष्ट्र वाईट वागले, परंतु युधिष्ठिराने सांगितलं नाही नाही नाही, माझ्या वडिलांनंतर त्यांनी माझं किती संरक्षण केलं, किती आम्हाला सांभाळलं। याला म्हणतात कृतज्ञता। श्रेष्ठ दर्जाची सात्विकता ही युधिष्ठिराजवळच होती। धर्मराज प्रत्यक्ष धर्माचा अवतार होता। असो याप्रमाणे आणि मग तेवढ्यात नारद आणि तुंबरू त्या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं स्वागत केल्यानंतर त्यांनी मनातला प्रश्न विचारला, कुठे गेलेत मला कळलं नाही। आणि मग नारद सांगतात, तू शोक करू नकोस, ते जे गेलेत ते बरोबर गेलेत, आता ते कुठे गेलेत त्यांनी सांगायला सुरुवात केली। नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, यथा क्रीडोपस्कराणाम संयोग व्यगवाव्यह, क्रीडा खेळण्याचे जे उपकरण असतात, क्रीडोपस्कराणाम म्हणजे खेळण्यासाठी जे आपण वस्तू वापरतो, खेळण्यासाठी ज्याला आपण काही खेळण्यासाठी भोर आहे, कुठे गोट्या आहेत, कुठे अजून काही आहे, हे खेळण्यासाठी लहान मुलं वापरतात, चेंडू आहे, ते इकडचे तिकडे जातात। हे जसं होतं त्याचप्रमाणे कधी माणसाचा संगम होतो तर कधी त्याचा विरह होतो, कधी त्याची भेट होते तर कधी तो नष्ट होतो। संयोग विगमाविह, त्याप्रमाणे इच्छया क्रीडितो स्याताम, आणि खेळणारा कोण आहे? भगवान आहे। भगवान हे सगळा खेळ खेळत असतो तेव्हा कोणाची भेट व्हावी आणि कोणी कोणापासून दूर जावं हे भगवंताच्या हातात आहे, दैवाच्या हातात आहे। आपण त्याच्या हातातले खेळ नाहीत। इंग्रजी वाङ्मयामध्ये असं एक म्हण आहे किंवा असं एक विचार आलेला आहे की वी आर दी फ्लाईज ऑफ दी वॉन्टन बॉईज, दे माइट किल अस फॉर देअर स्पोर्ट। शेक्सपियरनी हे म्हटलंय की वी आर दी फ्लाईज इन दी हँड्स ऑफ वॉन्टन बॉईज। फ्लाईज म्हणजे हे ज्याला बारीक बारीक असणारे पतंग, छोटे छोटे हे फुलपाखरं, हे फुलपाखरं याला पकडण्यासाठी लहान मुलं प्रयत्न करतात, ते खेळ खेळतात पण फुलपाखराचा जीव जातो। त्याप्रमाणे भगवान सुद्धा खेळ खेळतो आणि तो आपल्याला वाटतं की आपल्याला दुःख झालं, ते म्हणून इच्छया क्रीडितो स्याताम तथैव शेच्छना नृणाम,
भगवंताच्या हातामध्ये आपण बाहुले आहोत. आपण फक्त बाहुले आहेत. भगवंत जिकडे नेईल तिकडे आपण जातो. म्हणून तू आता काळजी करू नकोस आणि ते कुठे गेले हे विचारू नकोस. का तर काल कर्म गुणाधीनो देहोयम पंचभौतिका. हा पांचभौतिक देह हा कशाच्या स्वाधीन आहे तर काल कर्म गुणाधीनो, काळाच्या स्वाधीन आहे, कर्माच्या स्वाधीन आहे आणि त्रिगुण म्हणजे मायेच्या स्वाधीन आहे. गुण म्हणजे त्रिगुण, त्रिगुण म्हणजे माया. तेव्हा 3 गोष्टीच्या स्वाधीन हा देह आहे. तो काळाच्या स्वाधीन आहे. म्हणून तर बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था हे येते. वृद्धावस्था का आली? तो काळाच्या स्वाधीन आहे. 100 वर्षानंतर माणसं हे वृद्धावस्थेमध्ये खंगलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतात. का बरं? काळ, आयुष्य एवढं वाढलं, वय एवढं वाढलं, मग कंबरच दुखायला लागली, पाठच दुखायला लागली, गुडघेच दुखायला लागले. बरोबर आहे ना? वय त्याला कारणीभूत आहे, काळ. नंतर कर्म, दुसरी गोष्ट कर्म. तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला हासत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. आपण हसत हसत कर्म करतो पण शेवटी रडत रडत ते भोगावं लागतं. कितीही आपल्याला वाटलं तरी सुद्धा कर्म टळत नसतं. म्हणून कर्मगती माणसाची टळत नाही. ते म्हणतात म्हणून कर्माच्या स्वाधीन हा देह आहे आणि गुणाधीन मायेच्या स्वाधीन आहे. तेव्हा तू याची काळजी करू नकोस. युधिष्ठिराला सांगतात नारद. आणि म्हणून सर्पग्रस्तो यथा परम. या मोठ्या एखाद्या अजगराच्या तोंडामध्ये जर एखादा माणूस सापडला तर जसा तो अजगर त्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, तसा माणसाचा हा काळ त्याला गिळंकृत करतो. त्यामुळं तू आता काळजी करू नकोस. अहस्तानी सहस्ताना मपदानी चतुष्पदाम. अहस्तानी, अहस्तानी म्हणजे कोण हो? जनावर, त्याला हात कुठे? त्याला फक्त पाय आहेत. आणि अपादानी, ज्यांना पाय नाहीत, नुसते सरपटच चालतात. नागाला कुठं पाय आहेत? नाग सरपटच चालतात. किंवा वृक्षाला पादप असं म्हटलंय, म्हणजे मुळ्यांनी जे पाणी पितात त्यांना कुठं पाय आहेत? म्हणजे वनस्पती असो, जनावर असो, हे सगळे चतुष्पदाम, 4 पायाचे जनावर असो, हे सगळं भगवंताच्या हातात आहे. म्हणून वनस्पती विरुद्ध माणसं, जनावर, किडे मकोडे यांचं सुद्धा आयुष्य भगवंताच्याच हातात आहे. फल्गुनी तत्र महताम जीवो जीवस्य जीवनम. हा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. जीवो जीवस्य जीवनम. जीवच जीवाला खाऊन टाकतो, जीवच जीवाचा हत्यारा ठरतो. या ठिकाणी या जनी जनार्दन स्वामी यांनी निर्विकल्प नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सुरुवातीला यमुना नदीचं वर्णन केलेलं आहे आणि यमुना नदीच्या त्या ठिकाणी उद्धव आणि कृष्ण बसलेले असं विवरण केलंय. आणि उद्धव कृष्णाला प्रश्न विचारतो. काय? एक घटना पाहतो की एक बेडूक आहे आणि कावळा त्या बेडुकीला खातोय. हे पाहिल्याबरोबर उद्धवाने प्रश्न विचारला, कृष्णा का हो? म्हणजे तुम्हाला याच्यात काही चूक वाटत नाही? म्हणजे काय झालं? म्हणजे ही जी बेडकी आहे, एक बेडूक आहे आणि कावळा तिला खातोय. ते म्हणे काय त्यात वाईट आहे? म्हणले मग तिचा जीव गेला नाही का? गेला ना. म्हणे तिचा जीव गेला, मग कावळा दोषी नाही का? मग याला उत्तर कृष्णाने पूर्ण निर्विकल्प ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि मग जीवो जीवस्य जीवनम हा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणून तू आता काळजी करू नकोस. भगवान स्वतः कालरूपाने प्रगट झालेला आहे. आणि म्हणून धृतराष्ट्र सह भ्रात्रा, धृतराष्ट्र एकटेने, त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ विदुर गेलेले आहेत, गांधारी त्यांच्या सोबत आहे. आणि हे सगळे आता पुढे उत्तर दिशेला गेलेत. दक्षिणेन हिमवत. या ठिकाणी हिमालय पर्वताकडे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आता ते परत येणार नाहीत. परत येण्याची अपेक्षा करू नको. आता ते कुठं गेलेत, कसे गेलेत ते सांगतायत की ज्या ठिकाणी स्त्रोतोभे सप्तभीर यावई, ज्या ठिकाणी गंगा नदी धोधो 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 वाहते आणि तिचे 7 प्रवाह दिसत आहेत. आपण
नवमस्कंधामध्ये पाहतो वर्णन की गंगा नदी जेव्हा आकाशातून आली तेव्हा तिचे 7 प्रवाह झाले आणि या 7 प्रवाहापैकी 3 प्रवाह भारतात आहेत, बाकीचे आपल्याला चीनमध्ये पाकिस्तानमध्ये वगैरे गेलेले दिसतात. तेव्हा हे त्यापैकी 3 प्रवाह आणि एका प्रवाहानीच फक्त यांचे जे पितर आहेत ते मुक्त केलेले आहेत. असो, याप्रमाणे 7 प्रवाहाचं धोधो धोधो वाहणारी गंगा ही त्या ठिकाणी वाहते. तिथे हे धृतराष्ट्र आणि विदुर गांधारीसह गेले. महाभारतामध्ये हे वर्णन अशा प्रकारचं आहे. भागवतातलं वर्णन थोडं वेगळं आहे. महाभारतामध्ये असं वर्णन केलंय की धृतराष्ट्र गांधारी हे दोघे एकमेकांशी बोलतायत. विदुर थोडे मागं चाललेत आणि दोघं एकमेकांशी बोलत काय बोलत असतील बरं? आतापर्यंत आयुष्यात कधी बोलणं झालं नाही. आणि मग गांधारी म्हणते बरं झालं. धृतराष्ट्र म्हणतो अगं मी स्वतः आंधळा, मला असं वाटलं की मी जन्मांध आहे, मला निदान डोळस बायको मिळाली असती तर माझं आयुष्य चांगलं झालं असतं, निदान माझं जीवन सुकर झालं असतं. पण तू जसं लग्न झालं तसं डोळे बांधून घेतलेस, हे योग्य नाही झालं. ती म्हणाली मला फसवून आणलं. मग धृतराष्ट्र म्हणतो मग त्याचं सूड उगवलं असलं तू माझ्यावरती? ती म्हणे नाही, त्यावेळेला सुरुवातीला वाईट वाटलं पण नंतर मी पतिव्रता धर्म स्वीकारला, सूड वगैरे नाही. पण ते काही असो, पण तू डोळ्यावरची पट्टी काढायला पाहिजे होतीस. ती म्हणते नाही. मग 2 आंधळ्याचा होतो तसा आपला संसार झाला. मग ते दोघे गप्प बसतात आणि असं बोलत 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 एकदम त्या 7 जिथे प्रवाह नदीचे आहेत, गंगेचे आहेत, तिथपर्यंत येतात. आणि मागे विदुर थांबलेले स्त्रोतोभि सप्तभिर यावै. आणि तिथे त्या नदीच्या प्रवाहाचं सौंदर्य पाहत पाहत तिथलं सगळं रूप सौंदर्य आजूबाजूचं कशाने, तुम्ही म्हणाल कशाने पाहत होते? डोळे तर बांधले होते किंवा याचे डोळे तर आंधळे होते. नाकाने वास, स्पर्श, त्याचप्रमाणे या त्वचेचा गार वारा येतोय हा अनुभवला. त्याचप्रमाणे नाकाने सुवास येतोय थंड आणि सुगंध तो अनुभवला. आणि याप्रमाणे दृष्टीशिवाय सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. महाभारतकार म्हणतात की एकदम समोर एक बनवा लागलेला, खूप लांब दावाग्नी लागलेला, पण हा काही दिसत नव्हता. एकदम धृतराष्ट्र म्हणतो मला कुठून तरी वास येतोय. कशाचा वास येतोय? जळाल्याचा वास येतोय. म्हणून आपण त्यांना प्रज्ञाचक्षू म्हणतो. त्यांचे जे डोळे असतात ना, म्हणजे विज्ञान असं सांगतं की ज्यांना डोळे नाही किंवा जन्मांध आहेत त्यांची जी डोळ्याची दृष्टी आहे ती दुसऱ्या इंद्रियात प्रवर्तित होत असते, ती कुठे जात नसते, शक्ती कायमच असते. पण ती डोळ्यात न जाता ती मग कानात, नाकात, बुद्धीमध्ये सुद्धा. म्हणून प्रज्ञाचक्षू शब्द आपण वापरतो. त्यांची बुद्धी अधिक तजेलदार होते. गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू होते. 40 ग्रंथ लिहिले त्यांनी. संगीत शास्त्रावर ग्रंथ लिहिले. कसे लिहिले असतील? बुद्धी अलौकिक. आणि स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या, ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांना कृपाशीर्वाद झाला आणि तिथून त्यांनी लिहायला सुरुवात केली. याप्रमाणे प्रज्ञाचक्षू. त्यांना एकदम वास येतो आल्याबरोबर. म्हणून काही नाही, वास कशाचा? जळाल्याचं. कुठलं काय जळालं? काही नाही. बघतात तर थोड्याच वेळाने समोर दावाग्नीत पेटलेला दिसतो आणि ते म्हणतात बस आता काही नाही. या दावाग्नीमध्ये आपला देह आपण समर्पित करायचा. म्हणून ते पुढे पुढे जात राहतात आणि दावाग्नीमध्ये देह समर्पित करतात. महाभारत सांगतं. इकडे भागवतकार असं सांगतात की सप्तानाम प्रियते नाना सप्तस्तोत्र प्रचक्षते. त्या ठिकाणी सप्त सिंधू 7 प्रवाह धोधो वाहत होते आणि या प्रवाहाच्या तिथून यांनी स्नान केलं. स्नात्वानुसवनम, तिथे स्नान वगैरे केलं. त्यानंतर शांत डोळे झाकले. अभक्ष उपशांत आत्मा, काहीही खाल्लं नाही. अभक्ष, काही खाल्लं नाही. खाणं पिणं वर्ष करून टाकलं. उपशांत आत्मा. धृतराष्ट्र जरी होता ना तरी आता त्याच्या वृत्तीत बदल झाला. भागवतकार नेहमी हे सांगतात. वृत्त्यंतर फार महत्वाचं आहे. मग आजामिळ का असे ना, तो आधी असा होता हो, अपिचेत सुदुराचारो, पण भजते माम अनन्य भाग. तो होता यापेक्षा तो कसा आहे हे पहा. धृतराष्ट्र असा होता हो, तो मोह, त्याप्रमाणे
मोहामध्ये अडकला होता, आपल्या पुत्राच्या स्नेहामध्ये अडकला होता, सगळं खरंय. पण आता मात्र सगळ्या अंतःकरणातला मोह निघून गेला, पाश निघून गेले आणि उपशांत आत्मा, शांत हृदय झालं, मन शांत झालं. विगत ऐषणा, विगत ऐषणा म्हणजे ईषणा संपल्या. कोणत्या ईषणा? 3 प्रकारच्या ईषणा असतात माणसाला. पुत्रेषणा, वित्तेषणा. पुत्र प्राप्तीची इच्छा असते, पैसा प्राप्तीची इच्छा असते, मोठेपणा लौकिक प्राप्तीची इच्छा असते, त्याला ईषणा म्हणतात. सगळ्या ईषणा संपल्या. आता सगळ्या ईषणा संपल्यावर काय राहिलं? म्हणजे काहीच नाही राहिलं. आणि म्हणून ते म्हणतात आता जितश्वास, श्वासावर नियंत्रण केलं, प्राणायाम केला, प्रत्याहार केला, 6 आपले इंद्रिय, 6 म्हणजे पंचेंद्रिय आणि 6वं मन हे आपल्या ताब्यात ठेवलं आणि भगवंताच्या चरणी भावना एकरूप केली. हरिभावने ध्वस्त रजसत्व तमो मला. सत्व रज तम या मलापासून मुक्त झाला धृतराष्ट्र, गांधारी सुद्धा. आणि विज्ञानात्म निसंयोज्य क्षेत्रज्ञे प्रविलाप्यतम. भगवंताच्या मध्ये मन एकाकार केलं, सगळं शरीर भगवंतमय झालं. आणि आता ते म्हणतात ब्रह्मण्यात्मनमाधारे घटांबर मिवांबरे. घटांबर मिवांबरे. घटांबर कोणते? देह. मिवांबर कोणते? अंबर. अंबर म्हणजे आकाश, व्यापक स्वरूपातला आकाश, चिदाकाश आहे. तेव्हा आपला देह हा घटासारखा मर्यादित आहे. म्हणून तर मृत्यूच्या समयी घट फोडतात. का बरं? अहो, घटामध्ये अडकलेला आत्मा आता मुक्त झाला. तो देहामध्ये अडकला होता म्हणजे घटातला आकाश. आकाश व्यापक आहे, पण ते घटात आलं की घटाकाश झालं. पण व्यापक स्वरूपात एकदा मिसळलं म्हणजे संपलं. हा शरीराचा भाव संपला. आणि उजळला दीप, उजळला घटी. ते म्हणतात सांडली त्रिपुटी, दीप उजळला घटी. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य. याप्रमाणे ध्वस्तवाया गुणोदर को निरुद्ध करणाशया. आणि एकदम शांत डोळे मिटले, एकरूप झाले आणि प्राणायाम करून प्रत्याहार करून सर्व प्रकारच्या इंद्रियाला ताब्यात घेतलं आणि भगवंताच्या चरणी समर्पित झाले. त्याने या वर्णन असं केले, कलेवरम हास्यति स्वम. या ठिकाणी भस्मी भविष्यती. आपल्या अंगातलाच जो अग्नी आहे, भागवतकार असं सांगतात की आपल्या अंगामधला जो अग्नी आहे तोच अग्नी प्रदीप्त केला आणि स्वतःच्याच अग्नीने स्वतःचा देह जाळून भस्मसात केला धृतराष्ट्राने. त्याचा देह भस्मसात झाले की गांधारीने पाहिलं, ती त्याच्यामध्ये एकरूप झाली. आणि दह्यमानेग्निभिर्देहे पत्युः पत्नी सहोतजे. त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराबरोबर आपलं शरीर तिने जाळून टाकलं. आणि हे सगळं पाहिलं. भाऊ त्या ठिकाणी उपस्थितच होते. विदुरांनी पाहिलं आणि विदुर म्हणले, बस हा मुक्त झाला. निदान भावाला, मोहग्रस्त असलेल्या भावाला मुक्त केलं त्यांनी. आणि तिथून ते पुन्हा आपल्या तीर्थयात्रेला. आता तीर्थयात्रा सगळी झाली होती, मैत्रेयाची भेट झाली होती, यांनाही उपदेश झाला. आता कुठं जावं? पुन्हा प्रभास क्षेत्रावर गेले. जिथे भगवान गोपालकृष्णांनी देह ठेवला तिथे यांनी देह ठेवला विदुरांनी. म्हणून बहिस्था पतिम साध्वी तमग्नी मनुवेक्षती. याप्रमाणे तिने अग्नीमध्ये प्रवेश केला. हे सगळं नारद सांगतायत, युधिष्ठिरा हे पहा असं होणार, असं झालंय, असं होतंय पुढे, असं सगळं सांगतायत. जणू काही आता घडतंय असं नारद सगळं सांगतायत. आणि विदुर आश्चर्य निशाम्य कुरुनंदन हर्षयोग तस्मात् गतिम तीर्थनिषेवकाः. याप्रमाणे विदुर तिथून निघून गेले. आता हा प्रथम स्कंधातला 13वा अध्याय संपला. सुतोवाच संप्रथित द्वारकायां जिष्णु विदुक्षया त्यातून पुण्यश्लोकस्य कृष्णस्य विचेष्टितम. हे घटना घडली. नारद निघून गेले. युधिष्ठिर विचार करत होते, अहो गोपालकृष्ण आले, आपण अश्वमेध यज्ञ केले, गोपालकृष्ण आपल्या द्वारकेला परत गेले, सोबत अर्जुन गेलाय त्यांच्या, अजून अर्जुन का आला नाही? आता मनात प्रश्न निर्माण झाला, अजून अर्जुनांनी काय येऊ नये बरं? अहो किती दिवस झाले, व्यतीता कथिचिन मासान, 7 महिने होऊन गेले. अहो 7 महिने झाले तरी सुद्धा 7 महिन्यानंतरही निरोप नाही.
आजच्यासारखी सोय नव्हती. लगेच फोन करायचा, लगेच व्हिडिओ कॉल करायचा, काहीच नाही. म्हणले कोणी माणूस नाही, फोन नाही, निरोप नाही, चिठ्ठी नाही, काय 7 महिने झाले. आणि ददर्श घोर रूपाणी, भयानक अशा प्रकारचे घोर रूप दिसू लागले. संकेत, वाईट गोष्टीचे सुद्धा संकेतच, शुभ संकेतही होतात आणि अशुभ संकेतही होतात, पण ते कळले पाहिजे. ददर्श घोर रूपाणी, हो का हो, मला असं वाईट का होऊ लागले, अशुभ का होऊ लागले. म्हणले काय झालं, अशुभत्व कुठे कुठे दिसलं, इतकं सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. युधिष्ठिर राजे होते, युधिष्ठिर पाहत होते, रोज वार्ता येत होत्या त्यांचे गुप्तहेर, काय आज काय वार्ताय, ते सांगायचे, अहो जिब्ब प्रायम व्यवृतम साठ्य मिश्रंच सौहृदम. मग वार्ताहरांनी सांगितलं, लोक खोटं बोलू लागलेले आहेत, पहा हा संकेत आहे. लोक खोटं बोलू लागलेत, खोटं बोलायला त्यांना लाज वाटे ना, सरळ खोटं बोलतात. गाईचं शेपूट धरून कोर्टामध्ये सुद्धा खोटं बोलणं चालू आहे. आणि साठ्य मिश्रण ते सौहृदम, लोक प्रेम असलेलं दाखवतात, पण अंतरंगामध्ये काहीतरी स्वार्थ असतो. स्वार्थयुक्त प्रेम लोक करू लागलेत. निस्वार्थ प्रेम संपलं, काहीतरी मनात उद्देश आहे, हेतू आहे. आपण पहा ना, एखादा गोड बोलू लागला, गोड वागू लागला म्हणजे समजायचं अरे याच्या मागं काहीतरी याचं दुसरं कारण आहे. सहजासहजी हा गोड बोलणार नाही, साखर पेरणी उगच करत नाही, त्याचा काहीतरी स्वार्थ आहे. निस्वार्थपणाने प्रेम कुणी करेन असं झालं. साठ्य मिश्रणच सौहृदम, पितृमात सुहृद भ्रातृम. आणि आई वडिलात भांडण सुरू आहे. रोज निरोप येत होते, का हो म्हणले या कुटुंबात भांडण चालू आहे. आईचं वडिलाशी भांडण नाही, वडिलाचं आईशी भांडण नाही, मुलाचं बापाशी भांडण नाही. रामदास स्वामींनी वर्णन केलंय ना की दासबोधामध्ये, बाप लेकाचे भांडण झाले, लेकी बापा असं मारिले. बाप आणि लेकाचं भांडण झालं. बाप आणि लेकाचं भांडण झाल्यावर कोण कोणाला मारिलो, बाप कसा मारू शकेल. तो आधीच त्यांनी 75 गाठलेली असती आणि तो त्याच्या मारण्याची ताकद तरी त्याची राहिली आहे का. लेकी बापा असं मारिले, हे रामदास स्वामींनी पाहिलेले आहे. आणि सगळीकडे लोक कसे झालेत तर लुटारू झालेत. त्याचप्रमाणे कुणी कोणावर सख्य कोणाचं राहिलं नाही, सगळे विरोध करू लागलेत. अहो एवढंच नाही तर दंपतीनांचे कलकलम. दंपती शब्द कसा आहे, हा फार सूक्ष्म अर्थ भागवतकारांनी दिलेला आहे. त्यांना पती पत्नीमध्ये संघर्ष आहे असं वेगळं म्हणता आलं असतं, पण पती आणि पत्नी, मग तुम्ही म्हणता 2 शब्द झाले. दंपती शब्दाने एकत्व सूचित केलंय. दंपती शब्द असा तयार झालाय कोणता तर जाया पती दंपती, जाया आणि पती यांचा मिळून एक शब्द तयार झाला म्हणजे दंपती. एखादा येतो म्हणजे उद्या तुम्हाला दाम्पत्य जेवायला बरं का, तो म्हणतो बर आणि ती म्हणते माझ्या बायकोला सांगितलं का. अहो दाम्पत्य म्हणजे काय, दाम्पत्य म्हणजे तुम्हालाही सांगितलं आणि तुमच्या पत्नीलाही सांगितलं. दाम्पत्य एका शब्दाने 2 अर्थ व्यक्त केले का नाही. हो, शब्द एक आहे, अर्थ 2 व्यक्त झाले. तसं इथं दंपतीनांचे कलकलम, वास्तविक ते एक असायला पाहिजेत, पण त्यांच्यातही भांडण आहे म्हणजे द्वैत आहे. पती पत्नीमध्ये सुद्धा द्वैत आहे. ज्या पती पत्नी शब्द एकात्म आहे खरं म्हणजे. म्हणून तर नाव घेत नव्हत्या पूर्वी बायका, पुरुष सुद्धा नाव घेत नव्हते का. आपलं नाव काय घ्यायचंय, माझंच अर्ध रूप आहे मग नाव काय वेगळं घ्यायचं, असं या अर्थाने घेत नव्हते. वेगळेपणा नव्हता, एकात्मता होती. म्हणून ते म्हणतात दंपतीनांच कलकलम आणि कन्या विक्रियम तातम सुथम पित्रोर पोषकम. काय भागवतकार लिहितात ते म्हणतात युधिष्ठिराने काय पाहिलं, कन्या विक्रियणम तातम. अहो वडील आपल्या मुलीला विकू लागले. आज ही परिस्थिती होऊ लागली. वडील आपल्या मुलीला विकून तिचा पैसा घेऊ लागलेत आणि तिचं लग्न करू लागलेत. पैसा घ्यायला लागले, तुम्हाला किती देणार बोला, माझ्या मुलीला तुमच्याकडे देतो, एवढे द्या तेवढे द्या. वडील मुलीला विकू लागलेत. आणि सुतम पित्रोर पोषकम, सुतम पित्रोर अपोषकम म्हणजे मुलगा बापाला विचारानासे झाला, मुलगा बापाला पोशिनासा झाला, मुलगा बापाला
या सांभाळीना. म्हणून परिस्थिती आज आपल्याला काय दिसते, आज आपल्याला सगळीकडे हे वृद्धाश्रम दिसतात. त्याचं कारण तेच आहे. आपण वार्ता अनेकदा ऐकतो की आई वडील सगळे वृद्धाश्रमात आहेत, मुलं अमेरिकेत आहेत आणि त्यांच्या मृत्यूसमयी सुद्धा यांना यायला वेळ मिळत नाही, सवड मिळत नाही. तुमचं तुम्ही उरकून घ्या म्हणतात, आमचा काही आक्षेप नाही. म्हणजे आई वडील हे इतके तुच्छ समजलेले आहेत की आता त्यांचा उपयोग नाही. निरुपयोगी वस्तू जशी आपण फेकून देतो, यूज अँड थ्रो, ही संस्कृती आई वडिलापर्यंत आली. यूज अँड थ्रो, कामापुरता वापर करण्याने तर सोडून द्या. कारण भागवतकारांनीच तो शब्द वापरलाय, सुतम पित्रो रपोषकम. सुतम म्हणजे पुत्र हे आपल्या वडिलांना अपोषक, ते वडिलांना सांभाळीनात, आई वडिलांना सांभाळीनात. ब्राह्मणान वेद विमुखान, ब्राह्मण म्हणले म्हणायला ब्राह्मण आहे पण वेद विमुखान, काही येतं का म्हणले, गणानान त्वा गणपती, नाही म्हणले, काही शिकवलं नाही वडिलांनी, मलाही येत नाही, संस्कृत येत नाही, गणपतीचं स्तोत्र येत नाही, वेद तर येतच नाही, कधी वैश्वदेव होत नाही, कधी वाचन होत नाही. अरे मग काय उपयोग आहे तुमच्या? वेद, तुम्ही ब्राह्मण आहेत, वेदनिष्ठ असले पाहिजेत. आणि शूद्रांवै ब्रह्मवादीना, शूद्र मात्र ब्रह्मवादी झाले. या आसनावर बसून ते उपदेश करू लागले. निमित्तान्यतिरिष्टानी, आणि याप्रमाणे अनेक अरिष्ट दिसू लागले. धर्मराज विचार करू लागले, हे का बदललं, हा काळ का बदलला, असा काळ का आला, काय कारण आहे याचं. आणि लोपाद्य धर्म प्रकृती, लोक धर्म आता आपल्याला आजही दिसतो. काय जिकडं पाहावं तिकडं गर्दी, मंदिरामध्ये गर्दी आहे, कोणत्याही मंदिरात जा गर्दी आहे ना गर्दी. पण निरपेक्ष भगवंताची भक्ती कुणी करतं का? नाही. मग ते काय म्हणतात, लोभाद्य धर्म प्रकृती, लोभासाठी धर्म आहे. काहीतरी मनामध्ये इच्छा आहे, देवा मला पाव, मग तुझ्या दर्शनाला येईल, माझा अमुक अमुक काम होऊ दे, तुझ्याकडे येईल. याप्रमाणे लोक दान धर्म जे करू लागले, लोभापाठी करू लागले. आणि म्हणून दृष्टो वाचून पहा, या नृपानी, राजाने आपल्या दिव्य दृष्टीने हे सगळं जाणलं. आणि मग युधिष्ठिर म्हणतो, कोणाला? भीमाला बोलावलं. भीमा, काय रे? भीम म्हणतो, काय दादा? अरे किती दिवस झाले या अर्जुन, तुझा धाकटा भाऊ, हा जो गेलाय तो आलाच नाही. संप्रेषो द्वारकाय, तो द्वारकेला पाठवला कृष्णासोबत, तो परत आलाच नाही. ज्ञातोज्य पुण्य श्लोकस्य कृष्ण चेष्टितम गता सप्ताधुना मासा, 7 महिने झाले रे आज, हा अर्जुन आला नाही. बरं, त्याचा काही निरोप नाही, कुठे काही चिठ्ठी नाही, कुणी काही निरोपही सांगितला नाही. अपि देवर्षिणा दृष्ट सकालो यमुपस्थित. का नारद म्हणतात तसं काही काळ बदललाय? नारदांनी मला सांगितलं होतं की काळ बदललेला आहे, इतकं सूचक शब्दात सांगितलं होतं. म्हणून अपि देवर्षिणा दृष्टा सकालो यमुपस्थित. काळ बदलणार आहे किंवा बदललेला काळ लवकरच येणार आहे असं जे नारद म्हणले, तो काळ आला का काय, असं मनात शंका आली. आणि मग मात्र विचार करू लागले. का हो म्हणले, का बरं अजून आले नसतील? यस्मान संपदो राज्यम दारा प्रणवकुलम प्रजा. ते म्हणतात, अहो माझ्या शरीरामध्ये सुद्धा मला काही अशुभ सूचना दिसू लागल्यात. माझा डावा बाहू, डावा नेत्र हा फडफडू लागलाय. उर्वक्षीर बाहवो मह्यम स्फुरंत्यंग पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा डावा बाहू, डावा नेत्र हा फुरू लागलाय. अंगामध्ये विनाकारण घाम येऊ लागला. म्हणले उगाच घाम होऊ लागला. म्हणले चला डॉक्टरकडं. घाम होऊ लागला का, चला हार्ट तपासा. ते म्हणले जा हार्टचं जाऊ द्या हो, मला खरा प्रश्न सामाजिक आहे माझ्या मनामध्ये. बेपथुश्चापि हृदय, उगतच धडधड करू लागले म्हणे. हा म्हणतात युधिष्ठिर, मनामध्ये धडधड धडधडच होऊ लागले. का म्हणले धडधड का होईल, काय की अचानकच मन घाबरल्यासारखंच होतंय, भीतीच वाटल्यासारखी होतीये, अंगामध्ये घामच यायला लागलाय. काहीतरी विप्रिय होणार आहे, काहीतरी वाईट होणार आहे. आज जर आपण असं म्हणलो तर लोक लगेच डॉक्टरला बोलवतात, हृदयरोग तज्ञाला बोलवतात, पहा बरं हृदयाचे ठोके, पहा बरं याला जाऊन काय होते. आणि ते म्हणतात मला असं होऊ लागलंय, त्याचं कारण काहीतरी घटना वाईट घडलेली आहे. आणि
त्याबरोबर आणखी काय घडलंय ते म्हणतात, अहो मी रस्त्याने निघालो तर सगळे पशु मला डाव करून चाललेत, उजवं करून जाईनात, डाव करून चाललेत. मग गाय त्याप्रमाणे वासरू डाव करून चाललेत मला, आणि मृत्यूदूत हक्क पोहतोय. काहीतरी जे आपण ज्याला दिवाभीत म्हणतो ते ओरडू लागले. रात्रीचे एकदम त्यांचे आवाज यायला लागले, दिवाभीताचे आवाज येऊ लागलेत. माझं मन त्यामुळे थरथर कापू लागले. त्याचप्रमाणे धूम्रादिशा परिधया, कुत्रे विनाकारण ओरडू लागलेत, आणि इतके वाईट ओरडू लागलेत की संगीतवत रुदत. जसं संगीत असावं तसं लांब स्वर काढून हे कुत्रे ओरडू लागलेत. अरे अरे अरे, काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटू लागलंय. वायुर्वाती खरं स्पर्शो, वारा सुद्धा असं शांत मृदू वाटे ना, वाऱ्याचा स्पर्श देखील खरखरीत वाटू लागला. इतकं बारीक 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 वर्णन केलं. निसर्ग कसा आहे, पर्यावरण कसं आहे, आणि काहीतरी वाईट पाऊस मध्यंतरी पडला होता ना एकदा, सगळ्या केमिकलचाच पाऊस पडला म्हणे, केमिकलचाच पाऊस पडला. ते म्हणतात तसा सगळा कुवाचाच पाऊस, घाण वास सगळा येऊ लागलाय म्हणले त्या पावसातून सुद्धा. आणि सूर्यम हतप्रभम, सूर्याला खळं पडू लागलंय, चंद्राला खळं पडू लागलंय. आणि ससंकुलैर भूतगणैर ज्वलिते दिवोररस, आणि अग्नी सुद्धा लवकर पेटेनासा झालाय. असं का घडलंय रे भीमा, असं का होतंय? नद्या आनंददायक वाटेनात, मनाला आनंद वाटेना, मनाला दुःख वाटू लागले. मन दुःखी आहे म्हणजे काहीतरी वाईट घटना घडली असली पाहिजे. न ज्वलत्यग्निराज्येन, ताबडतोब काही अग्नी पेट घेत नाही. आणि मी बघतोय गाईला वासरं पेनाशे झाले. खरं म्हणजे गाय आली की वासराने धावत जाऊन प्यावं. न पिबंती स्तनम वत्सा न द्विजंती क्षमाथराहा. आणि हे गाई सुद्धा पहिले इतकं दूध देईनात. आता मध्यंतरी सुरुवातीला आपलं राज्य सुरू झालं तेव्हा गाईच्या कासा कशा होत्या, घागरी एवढ्याल्या, आणि रस्त्याने जाता जाता दूध पडत होतं. इथे तर किती प्रयत्न केला तरी गाई दूध देईनात. असं का होऊ लागलंय? आणि रुदंतेश्वर मुखा गावो नरेशंतु महाब्रजे, काहीतरी वाईट घडतंय असं वाटतंय. आणि मन दुःखी आहे. काय घडलं असेल बरं? असा विचार करत 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 असतानाच एकदम तत्पादयोर निपतित, एवढ्यात विचार करतोय, अनेक प्रश्न विचारतोय, उत्तर मिळत नाही. आणि एकदम काही क्षणातच अर्जुन समोर आले. इति चिंतयस्तस्य दृष्टारिष्टेन चेतसा राज्ञः प्रत्यगात ब्रह्मण्युपुर्याः कपिध्वजाः. कपिध्वज म्हणजे प्रत्यक्ष अर्जुन एकदम आला आणि पायावरच पडला. पायावर डोकं ठेवलं. तम पादयोर निपतित मयथा पूर्व मातुरम. अर्जुन आला, पण असा कसा आला बरं? अर्जुन असा कधी येत नव्हता. आला की मोठ्या हसतमुखाने यायचा, हसतमुखाने यायचा, आपलं आपलं धनुष्य जागेवर ठेवायचा आणि मग दर्शन घ्यायचा. हा आला माझ्या पायावर एकदम पडला. का बरं? असं का झालं? आणि खाली का बघतोय? अधो वदन मम बिंदून खाली बघतोय. डोळ्यातून अश्रू चाललेत. का बरं? आणि विलोक्योग्निग्न हृदय अत्यंत असंतुष्ट असलेलं दिसतंय, काही बोलत नाहीये. आणि मग युधिष्ठिर अर्जुनाला उठवतात. अर्जुना, अरे हे काय, असं का केलं? डोळ्यातून पाणी का आलं? तू रडू का लागलास? सगळे ठीक आहेत ना? पहिल्यांदा विचारलं. सगळे जण स्वजना सुखमासते, सगळे आनंदी आहेत ना? सगळे सुखी आहेत ना? मधु भोज दाशारह हे कृष्ण कुल आहेत, सगळे गोकुळ आहेत, यादव कुल आहे हे सगळं. मधु भोज दाशारह सात्वत अंधक आणि वृष्णी एवढे सगळे यदुकुल होते. हे सगळे मुलं बाळ नातू पणतू कृष्णाच्या पत्नी स्त्रिया सगळ्या मजेत आहेत ना, आनंदित आहेत ना. सप्त स्वसा कृष्णाच्या सगळ्या माता आनंदित आहेत ना. वसुदेव देवकी बलराम दादा त्याचप्रमाणे त्यांची मुलं चारुदेशन हा प्रद्युम्न अनिरुद्ध हे सगळे सुखी आहेत ना. याला कुठं बोलू द्यायला? आपणच प्रश्न विचारायला सुरुवात केली. हृदिक ससुतो क्रूरो अक्रूर जयंत गद सारण सगळे असं ते कुशलम, सगळे कुशल आहेत ना, सगळे आनंदात आहेत ना.
आणि भगवान गोपालकृष्ण ते तर आनंदात असतीलच. प्रद्युम्न सर्व वृष्णीनाम, प्रद्युम्न अनिरुद्ध सगळं वृष्णीकुल हे सगळं आनंदात आहेत ना. अपि स्वस्त्या सते सर्वे. अहो, कृष्ण आणि बलराम असल्यावर कोणी दुःखी असेल का? कृष्ण आणि बलरामाच्या बाहुदंडाचं बळच असे की सगळे आनंदी असले पाहिजेत. अपि स्मरंती कुशलम मस्माकं बद्ध सौहृदाः. भगवान गोपाल कृष्ण भक्तवत्सल आहेत. ते ज्या अर्थी द्वारकेत आहेत त्या अर्थी सगळे सुखी असले पाहिजेत. अहो, ज्याच्या बाहुदंडावर यत बाहुदंड गुप्तायाम स्वप्रियम देवोर्ताः क्रीडंती परमानंद महापुरुष गायव. ज्यांच्या बाहुदंडावर सगळं या ठिकाणी यदुकुल शांतपणाने जीवन जगते, ज्या कृष्णाच्या शक्तीच्या सामर्थ्यावर हे सगळं जगते, त्या कृष्णाच्या 16,108 स्त्रिया सगळे आनंदित असतील ना. यद बाहुदंडाभ्युदनयो जीवनो यदु प्रवीरात कुतो भयामुहु. अहो, ज्या भगवंताच्या बाहुदंडावर त्यांच्या सामर्थ्यामुळं सगळेजण त्यांना कुठलं भय आलं असा स्वतःच बोलतोय. हे बोलत 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 असताना एकदम ते म्हणतात, का रे अर्जुना, तू का बोलत नाहीस? मी एवढे प्रश्न विचारतो, एकाचे उत्तर दिलं नाही. कच्चित्वम ब्राह्मणम बालम. का झालं? का बोलत नाही? का तुझ्याकडून काही चूक झाली का? तुझ्याकडून काही अधर्म झाला का? काही अमंगल झालं का? तुझ्याकडून अधर्म किंवा न वागावं तसं तू काही वागला का? काय झालं हे मला सांग. अलब्ध मानोवज्ञात. तुझ्याकडून कोणाची अवज्ञा झाली का? ब्राह्मणाची अवज्ञा झाली का? का एखाद्या कच्चित्वम ब्राह्मणम बालम किंवा लहान मुलाला तू मदत केली नाही असं काही झालं का? का स्त्रीला मदत केली नाही असं झालं का? का काही अयोग्य असणाऱ्या स्त्रीच्या ठिकाणी तुझं गैरवर्तन घडलं का? शरणोपसृत सत्वानां नात्याक्षी शरण प्रदाह. का असं झालं की कुणी शरण आलं आणि तू त्याला मदत केली नाहीस असं काही झालं का? क्वचित्वम नागमो गम्याम गम्याम वास कृता स्त्रियाम पराजितो वाथ भवान नोत्तव समय पथी. काय झालं मला सांग, बोलत जा. आणि का वृद्ध लोकांची सेवा तुझ्या हातून घडली नाही का? बालकांची सेवा, बालकांना काही मदत करू शकला नाही का? काही जुगुप्सित कर्म, वाईट कर्म तुझ्या हातून घडलं, पाप घडलं ते सांग. एवढं सगळं एक अध्यायाच्यात त्यांनी खर्च केलाय. आणि नाना शंकास्पदम रूपम कृष्ण विश्लेषकर्षिता. नाना शंका उपस्थित केल्या. अर्जुन काहीही बोलत नाही आणि एकदम हे सगळं ऐकलं. अहो, अर्जुन काय बोलणार आहे? त्याचं सगळं हृदय कृष्णाशी तन्मय झालेलं होतं आणि आता सगळ्यात तोंडाला कोरड पडलेली होती. शुष्केन शुष्य वदन, शोकेन शुष्क वदन. शोक एवढा होता की सगळं अंतःकरण कोरडं पडलं, तोंड कोरडं पडलं आणि संपूर्ण रयात गेल्यासारखी झाली. हतप्रभा, जे सामर्थ्य होतं, प्रभा होती, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो सगळा गेला. आणि मग मात्र कृच्छेन संस्थाप्य शुचः पाणीना मृजनेत्रयो. हो, पुन्हा पुन्हा डोळ्यातून पाणी येतंय. त्या डोळ्यातलं पाणी पुन्हा आपल्या मनगटाने तो पुसतोय आणि डोळे स्वच्छ करतोय. पुन्हा डोळे भरून येतात. उत्कंठ, कंठ अत्यंत कातर झालेला आहे, कंठ दाटून आलाय, काय बोलावं कळत नाही. आणि मग मात्र एकदम एक पहिला शब्द त्याने उच्चारला. दादा काय सांगू? वंचितो अहम महाराज हरिणा बंधू रूपिणा. आज मी वंचित झालो. आज बंधूना, भगवान हे माझे बंधू होते, माझे भाऊ होते आणि त्यांनी मला वंचित केलं. वंचितो अहम महाराज हरिणा बंधू रूपिणा ए नमे परहुतन तेजो. त्यांनी माझं सगळं तेज हरण केलं, त्यांनी सगळं माझं सामर्थ्य हरण केलं. आणि इथून सांगायला सुरुवात केली. मग पहिला प्रसंग आठवतो, कारण आतापर्यंत कृष्ण त्यांचे भाऊ म्हणून, म्हणजे मामे भाऊ किंवा अर्जुन म्हणजे आत्या भाऊ, अशा प्रकारचं नातं सुरुवातीला होतं.
पण नंतर ज्या वेळेला द्रौपदीचं लग्न झालं किंवा द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये याने आपलं रूप प्रगट केलं, कारण हे जे लाक्षागृहातून बाहेर पडले ते थेट द्रौपदीच्या लग्नातच त्याने आपलं रूप प्रगट केलं होतं. तेव्हा या वेळेला द्रौपदीच्या लग्नातच पहिल्यांदा, कारण द्रौपदीला कृष्णाने आपली बहीण मानलं होतं, म्हणून द्रौपदीच्या लग्नात त्यांचं नातं जास्त घनिष्ठ झालं. आणि ते सुहृद, केवळ बंधू नाही, मित्र नाही, सखा म्हणजे इतकं सख्यत्व होतं की एक जणू काही दोन शरीर आणि एक आत्मा जसा असावा त्याप्रमाणे. ते म्हणतात यत् संश्रया द्रुपदे गेहम उपागतानाम राज्ञाम स्वयंवर मुखे स्मर दुर्मदानाम. त्याला एक पहिला प्रसंग आठवतो, तो स्वयंवराचा. द्रौपदी स्वयंवरामध्ये ज्या वेळेला मोठमोठे राजे महाराजे, अतिरथी महारथी, कर्णासारखे सुद्धा सगळे राजे रजवाडे जमलेले असताना आम्ही मात्र सामान्य ब्राह्मणाच्या वेशामध्ये होतो आणि आम्ही तिथे बसलेलो होतो. यत् संश्रया द्रुपदे गेहम उपागतानाम. ज्या वेळेला द्रुपदाच्या घरी हे सगळं स्वयंवर रचलं आणि खाली पाहून वरती मत्स्यभेद करायचा अशा प्रकारचा पण होता. तो मासा गरगर गरगर फिरत होता आणि पाण्यामध्ये पाहून त्या माशाचा डावा डोळा उडवायचा होता. या वेळेला सगळ्यांनी धनुष्य खाली ठेवले. दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण, मोठमोठे राजे रजवाडे सगळे हतप्रभ झाले आणि मी मात्र कृष्णाने मला खुणेने सूचना केल्याबरोबर मी उठलो आणि उठल्यानंतर काही सेकंदाच्या आत मी हा पण जिंकला. पण मी जिंकला म्हटल्यावर एका ब्राह्मणाच्या पोराने पण कसा जिंकला म्हणून सगळे लोक माझ्या विरोधात उभे राहिले, कारण त्यांना माहीतच नव्हतं मी अर्जुन आहे. सगळे लोक माझ्या विरोधात उभे राहिले. दुर्योधन होते, दुःशासन होते, कर्ण होते, शकुनी होते, शल्य होते, सगळे उभे राहिले. आणि ज्या वेळेला स्मर दुर्मदानाम, सगळे मोठमोठे वीर माझ्यासमोर उभे राहिले आणि या सगळ्यांना मी एका क्षणामध्ये पराजित करून टाकलं. तेजो ऋतम खलुमया. आणि अशी द्रौपदी या वेळेला मी जिंकली. हे दादा, ज्यांच्या आश्रयामुळं, ज्यांच्या कृपेमुळं मी आला द्रौपदी जिंकता आली, तो आज या ठिकाणी पृथ्वी तलावरून निघून गेला. तेजोहृतम खलुमया भीतश्च मत्स्य सज्जीकृतेन धनुषाधिक गताच कृष्णा. अधिगताच कृष्णा. कृष्णा म्हणजे द्रौपदी. द्रौपदी माझ्या स्वाधीन झाली. तो भगवान त्यावेळेला मला जे तेज त्यांनी प्राप्त करून दिलं होतं ते तेज सगळं समाप्त झालं. खांडवन दहन झाल्यानंतर पुढे अर्जुन हे सगळे पांडव एका वनामध्ये गेले होते. वनामध्ये त्यांचा मुक्काम होता. असं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे की त्या वनामध्ये एक यक्ष आला आणि यक्षाचं आणि अर्जुनाचं तुमुल युद्ध झालं. त्यावेळेला त्या यक्षाला अर्जुनाने जिंकलं. तेव्हा यक्ष खुश झाला. यक्ष म्हणाला, वारे वा, ज्याला म्हणतात धनुर्धर, मी माझी विद्या तुला देतो. आणि या यक्षाने अर्जुनाला कोणती विद्या दिली? कृपेने त्यांनी बारीक वस्तू सुद्धा मोठी दिसेल ही विद्या दिली. आणि म्हणून अर्जुनाला इतक्या उंच असलेला मासा आणि त्याचा डावा डोळा फोडता आला, कारण यांनी दिलेली विद्या आज उपयोगाला आली. हे कुणी केलं हो म्हणले? हे सगळं कृष्णाची कृपा होती. म्हणून या संशयात त्यानंतर यत् सन्निधान व मुख खांडव मे मधून एकदा कृष्ण आणि अर्जुन हे आपल्या पत्नीसह गप्पा मारत मारत जलक्रीडा करण्यासाठी गेले. जलक्रीडा यथेच्छ जलक्रीडा केली आणि तिथून बाहेर पडणार तेवढ्यात एक ग्रहस्थ आला. हे ग्रहस्थ म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण कशाचा? तो अग्नी होता. आणि अग्नी आल्याबरोबर त्यांनी मला भूक लागली आहे असं म्हटलं. कृष्णाला कळालं हे अग्नी आहे. ते म्हणले, भूक लागली, तुला जेवायला देतो. तो म्हणला, मला तसं नाही जेवायचं, माझी भूक मोठी आहे. कृष्ण म्हणाले, हा अग्नी आहे, काय पाहिजे तुला? ते म्हणले, खांडव वन पाहिजे. खांडव वन पाहिजे म्हणल्याबरोबर अर्जुनाने हातात धनुष्यबाण घेतलं आणि खांडव वन जाळायला सुरुवात केली. यावेळेला त्यातले नाग, त्यातले पशु पक्षी काय वर्णन केलं या खांडववन दहनाचं. त्यांनी सगळे पळून चालले, निघून चालले, जळू लागलं सगळं खांडववन. या खांडववनामध्ये तक्षक होता. हा तक्षक तिथून पळाला, तो इंद्राला जाऊन मिळाला आणि
आधी दुर्योधनाकडे गेला, हस्तिनापुराला गेला आणि तिथून इंद्राकडे गेला. तक्षकाची पत्नी मात्र तिथून बाहेर पडताना अर्जुनाने ठार मारली. तक्षकाची पत्नी मारली म्हणून तर तक्षक सर्प चावून परीक्षितीला मृत्यू पाहावा लागला. हा सगळा सोडाचा इतिहास. कारण तक्षकाला लक्षात आलं की ह्या माझा द्वेषी आहे. याप्रमाणे तक्षक वाचला आणि याच वेळेला त्या तिथून मय हाही पळू लागला. मयाला सुद्धा अर्जुनाने मारायचं ठरवलं, पण कृष्णाने सांगितलं याला जीवदान दे, याचा उपयोग आपल्याला पुढं होणार आहे. आणि मय मग त्याच्याकडून मय निर्मित अशा प्रकारची ही सगळी आपली राजसभा करून घेतली आणि तिथून मग दुर्योधनाला जलस्थलाभास झाला. मय सभा निर्माण केली. असो, याप्रमाणे मय याला जीवदान दिलं आणि त्याचा उपकार म्हणून त्यांनी मय सभा निर्माण केली. कुणी उगं कोणाचं काही करत नसतं, उपकाराचा भाग आहे सगळा. याप्रमाणे या वेळेला मयाने देवदत्त नावाचा शंख या अर्जुनाला दिला आणि अग्नीनं धनुष्य आणि बाणाचे भात्यामधला बाण कधीच संपणार नाही असा अक्षय भाता दिला. तो भाता कधीच रिकामा होणार नाही, कधीच तुमच्या जवळचे बाण कधी संपणार नाही आणि धनुष्य हे कधीच तुटणार नाही असं गांडीव धनुष्य दिलं. याप्रमाणे रथ दिला. हा सगळा अग्नीने दिला. इंद्राला जाऊन तक्षक भेटला आणि तक्षक म्हणाला, महाराज माझं रक्षण करा, माझ्या मुलांचं, माझ्या बायकोचं. म्हणजे काय झालं, अर्जुनाने असं केलंय, खांडववन जाळायचा प्रयत्न केला. इंद्र स्वतः आले युद्धाला. आकाशातून इंद्राने वर्षाव केला बाणांचा आणि अर्जुनाने जे खांडववन दहन म्हणजे अग्नी पेटवला होता त्याला त्यांचं समाधान करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी पर्जन्यास्त्र सोडलं. अर्जुनाच्या लक्षात आले आणि पर्जन्यास्त्र सोडलंय. अर्जुनाने असं एक आपलं अस्त्र सोडलं की ज्यातून पर्जन्यवरतीच त्या पूर्ण खांडववनावर एक कपडा अंथरल्यासारखं झालं. पर्जन्यवरतीच राहिला आणि खाली सगळं खांडववन जळालं. याप्रमाणे शेवटी इंद्राला पराजित केलं हे मला सांगायचंय. त्याने वर्णन केलंय की ज्या कृष्णाच्या सहकार्यामुळं भगवंताच्या अमरगणम तरसा विजित्य, अमरगण म्हणजे सगळ्या देवांच्या विरोधात युद्ध केलं आणि जिंकलं. या वेळेला लब्धा सभामय कृताद्भुत शिल्पमाया, ज्या मयाने अद्भुत शिल्पमाया केली अशा भगवंताला आज मी मुकलो. आणि त्याने वर्णन केलंय या तेजसा नृप सरोंग्री महन्मखार्थे. अहो ज्याच्या दादा काय सांगावं, या तेजसा नृप सरोंग्री महन्मखार्थे. मोठमोठे वेगवेगळ्या यज्ञ याग हे सगळे झाले आणि या वेळेला ज्या वेळेला 13वा वर्ष कोणतं होतं तर अज्ञातवासाचं. विराटाच्या घरी आम्ही थांबलो आणि विराटाच्या गोग्रहणाचा प्रसंग आला. उत्तर गोग्रहण म्हणतात त्याला. हा एक प्रसंग महाभारतात आहे. उत्तर गोग्रहण म्हणजे उत्तर गोग्रहण. गायी पळविल्या सगळ्या दुर्योधनाधिकांनी, सगळ्या गायी पळविल्या. विराट म्हणलं अरे 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 आपले सगळे गोधन पळून घेऊन चालले. म्हणले कोण? दुर्योधनाधिक. युद्धाला कोण आलं होतं? दुर्योधन, दुःशासन, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण सगळे युद्धाला आले होते. आणि मग हा उत्तर म्हणला मी जातो युद्धाला. मग बहुबायका आता बडबडला. उत्तर म्हटला की मी अमुक करेल, मी तमुक करेल. आणि जेव्हा हे सैन्य पाहिलं गर्भगळीत झाला. अर्जुन म्हटला बाजूला हो आणि ते धनुष्य इकडं. आणि अर्जुनाने स्वतः एका रथावर एका धनुष्याच्या साह्याने सगळ्यांना विरथ करून टाकलं, सगळ्यांचा पराजय केला, सगळ्यांना मूर्छित पाडला आणि त्यांच्या अंगावरचे वस्त्र नव्हे, अलंकार, दागिने, टोप, किरीट सगळं हरण करून आणलं आणि सगळे यांना विराटाला ताब्यात देऊन टाकलं. त्याने वर्णन केलंय की या तेजसांद्रुप शिरोंग्री महन्मखार्थे आर्यो नुजस्तव गतार्जुन सत्ववीर्या तेना हृता प्रमथनाथ मखाय भूपा यन्मोचिता बलिमध्वर येते. याप्रमाणे अर्जुन एकट्याने या सर्वांचा पराजय केला आणि त्यांच्या अंगावरचे सगळे अलंकार काढून आणले. हे कोणाच्या बळावर मी काढले? पत्न्यास्तवादिमुख क्लुप्त महाभिषेक. आणि ज्या भगवंताच्या केवळ कृपेमुळे दुर्वासाला दुर्योधनाने सांगितलं जा. दुर्वास 10,000 शिष्य घेऊन गेला आणि अवेळी गेला. मला भूक लागली आणि माझ्याबरोबर 10,000 शिष्य आहेत
यांना जेवायला द्या. आता यावेळेला थाळी अवेळी कशी रात्री 12च्या पुढे थाळी चालत नव्हती. आणि मग प्रयत्न काय करायचा काहीच कळलं नाही. आता आपण नक्की तोंडघशी पडणार. एकतर या दुर्वास ऋषीला जेवण न दिल्यामुळे शापून भस्मसात होणार. काय करावं? अर्जुनाने विचार केला काय करावं. गोपाल कृष्णाची प्रार्थना केल्याबरोबर कृष्ण तिथे आले आणि कृष्णाने द्रौपदी मला भूक लागलीये. द्रौपदी म्हणले अरे आताच ते सगळे 10,000 शिष्य आले होते ते आंघोळ करून येतो म्हणले त्यांना काय जेवायला देऊ आणि तुला भूक लागली. एक शाकान्न शिष्टमुपभुज्य केवळ एक भाजीचं पान शिल्लक होतं तेवढं कृष्णाने खाल्लं आणि तृप्ता मम ससलेले विनिमग्न संघा आणि सगळ्यांना तृप्त करून टाकलं. पोट भरले म्हणले आमचे. हे कुणी केलं? नाहीतर आम्ही नक्कीच भस्मसात झालो असतो. दुर्योधनाची ही कृती त्याच्यावरच उलटवली. या तेजसा ते म्हणतात ज्या भगवंताच्या तेजामुळं आतापर्यंत घटना अशी घडलेली आहे की एकदा त्याला शंकर किरात अर्जुनीय नावाचा एक काव्य आहे. किरात आणि अर्जुन. एक प्रसंग असा घडला की वनामध्ये असताना एक डुक्कर पळत चाललं होतं, रानडुक्कर. त्या रानडुकराला एक बाण लागला. त्याच वेळेला दुसराही बाण लागला. एक बाण लागला अर्जुनाचा, दुसरा बाण लागला किराताचा. दोघे समोर आले. ते म्हणले हे आमचे. किरात म्हणला हा माझा आहे. अर्जुन म्हणला नाही बाण माझा लागलाय. म्हणजे कशावरून? पहा म्हणले. नाही म्हणले तसं नाही, युद्ध कर. किरात म्हणजे प्रत्यक्ष शंकरच होते आणि अर्जुनाला युद्ध करायला लावलं. युद्ध करता 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 ते म्हणतात की युद्ध दोघांचं इतकं जबरदस्त चाललं. या तेजसा तो भगवान युधिशूल पाणी विस्मापित गिरिरजोस्त्र मदांनी जंगले. युद्ध प्रचंड प्रमाणात शस्त्रांनी अस्त्रांनी झालं आणि या युद्धामध्ये अर्जुनाचं बाण टाकण्याचं कौशल्य, शरकौशल्य, शरलाघव पाहिल्यानंतर प्रसन्न झाले शूलपाणी आणि आपलं रूप प्रगट केलं. अर्जुना खरोखर धन्य तुझे. मी तुला प्रसन्न झालो. हे तर रानडुक्कर तर तुझंच आहे, पण मी तुला एक माझं अस्त्र देतो म्हणून अर्जुनाला अस्त्र दिलं. हे अस्त्र प्रत्यक्ष पाशुपतास्त्र म्हणतात त्याला. पशुपतीने दिलं म्हणून त्याला पाशुपतास्त्र म्हणतात. याप्रमाणे हे पाशुपतास्त्र अर्जुनाला या शंकराने दिलं. अन्येपिचाहमु याप्रमाणे अशा अनेक गोष्टी घडल्या आणि या वेळेला किती वेगवेगळ्या महाभारतीय युद्धामध्ये लोक कितीतरी विरोधात होते. अहो मी एकटा होतो तत्रैव मे विहरतो भुजदंड युग्म गांडीव लक्षण मराठी विधाय देवा. प्रत्यक्ष इंद्राला सहाय्य करण्यासाठी मी गेलो आणि त्या ठिकाणी निवात कवचादया, निवात कवचासारखे 5,000 राक्षस मी ठार मारले आणि इंद्राने मला त्याचा अर्धा आसन दिलं. मी जिवंतपणे स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या अर्ध्या आसनाचा अधिकार मला प्राप्त झाला. हा कुणाची कृपा आहे दादा. आणि यद बांधव कुरबलाब्धी मनंत पार मेको रथेन. एकच रथ होता. या महाभारतीय युद्धामध्ये हजारो सैनिक माझ्या समोर होते. अहो कोण कोण नव्हते. कर्ण होता. जो कर्ण माझ्यासारखा तुल्यबळ होता. जेव्हा कर्ण माझ्या समोर आला युद्धाला आणि आल्याबरोबर कर्णाचं एकच लक्ष होतं फक्त अर्जुनाचा वध. कारण कर्णाने कुंतीला वचन दिलं होतं तुझे 4ही मुलं मी मारणार नाही, फक्त अर्जुनाचं माझं वैर आहे. तेव्हा एक तर अर्जुन राहील नाही तर मी राहील, कुणीतरी एक तुला राहीलच. 5 पांडव तुझे जिवंतच. याप्रमाणे आणि अशा परिस्थितीत कर्णाने बाण मारला. हा बाण कोणता होता? गंमत अशी आहे कोण कोणत्या वेळेला कधी वचपा काढील सांगता येत नाही. ज्या वेळेला अर्जुनाने खांडववनाचं दहन केलं त्यावेळेला त्यातून सुटलेला एक नाग कर्णाच्या बाणावर जाऊन बसला. कर्णाने बाण भात्यातून काढला आणि मारला. त्यावेळेला त्या बाणावर हा नाग होता. हा नाग कसा होता याचं वर्णन मोरोपंतांनी केलेलं आहे. तो शरगर धर वरसा पविसा रविसा स्मरारिसा कसा पार्थ भुजांतरी शिरला वल्मिका माझी नाग नायकसा. तो शरगर धर वरसा पविसा रविसा.
गरधर विषाने परिपक्व होता, जणू काही प्रत्यक्ष विषच. गरधर म्हणजे सर्प त्यामध्ये असल्यामुळं. गरधर वरसा पविसा वाऱ्यासारखा वेगवान होता. रविसा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि एखाद्या महादेवाच्या बाणासारखा तो बाण होता. तो आल्याबरोबर कृष्णाने पाहिलं, आता या बाणाने अर्जुन वाचू शकणार नाही, कारण हा बाण अर्जुनाचा वेध घेतल्याशिवाय, त्याचा गळा पकडल्याशिवाय राहणार नाही, गळ्यातच घुसेल. कृष्णाने अर्जुनाचा रथ असा कौशल्याने खाली बसवला, सगळे घोडे असे खाली वाकले आणि एवढ्यात हा बाण बाजूने गेला आणि अर्जुनाच्या बाहूमध्ये जाऊन घुसला. गळ्यात न घुसला, बाहूत घुसला. पार्थ भुजांतरी शिलला वल्मिका माझे नाग नायक, असा एखाद्या वारुळामध्ये नाग घुसावा त्याप्रमाणे तो बाण वाया गेला. कारण तो जर छातीत लागला असता तर अर्जुन ठार झाले असते, पण बाहूत घुसला तर काय होईल? बाहू फार तर जायमान होईल, जायबंदी होईल. तो नाग पुन्हा परत आला आणि कर्णाला म्हणाला, कर्णा तुझा आणि माझा शत्रू एकच आहे. आत्ता मी तुझ्या बाणावर बसलो होतो, पुन्हा एकदा मला बाणावर बसायची संधी दे, पुन्हा तू मार. कर्ण म्हणला जमणार नाही, तू बसलास ते माहित नव्हतं मला, पण मी आता तुला माझ्या बाणावर बसू देणार नाही. कारण लोक म्हणतील कर्णाने नाही अर्जुनाचा वध केला, अहो त्या नागाने केला. नाही, जमणार नाही, मी तुझं म्हणणं मान्य करत नाही. कर्ण हा स्वतःच्या शक्तीचा अभिमान असल्यामुळं त्यांनी ही युक्ती स्वीकारली नाही आणि बाजूला सारली. सांगायचं तात्पर्य असं की अशा प्रकारचे एक एक जण वीर होते आणि शेवटी कर्ण याला विरथ असताना अर्जुनाला बाण मारावा लागला. कारण कृष्णाने सांगितलं, तो जरी रथावर नसला, त्याच्या हातात धनुष्य बाण नसला, तरी आता हीच वेळ आहे, याच्याशिवाय कर्ण तुला सापडणार नाही, कर्ण आटोपणार नाही तर काहीतरी अघटित होईल. म्हणून कर्ण किती जरी म्हणत असला कृष्णा अधर्मय, त्याला उत्तर कृष्णाने दिलं, तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. अरे द्रौपदीला भर सभेत आणलं, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता? तू का नाही सांगितलं हे अधर्मी कृत्य म्हणून? तेव्हा ते जाऊ दे, अभिमन्यूला सगळ्या लोकांनी मेल्यानंतर त्याच्या या प्रेताला लाथा मारल्या, जयद्रथाने लाथ मारली, त्यावेळेला तुकाने त्याचं रक्षण केलं. तेव्हा अभिमन्यू बाळ वधिता. तेव्हा हे सगळं आता मला धर्म सांगू नकोस. कृष्ण म्हणतात, धर्माचं रक्षण करणं हाच माझा धर्म आहे, म्हणजे युधिष्ठिराचं. त्याशिवाय आम्हाला धर्म ठाऊ का नान्य, आम्हाला दुसरा धर्म माहीत नाही. आणि मग अर्जुना बाण मार असं म्हणून शेवटी ठार मारलं कर्णाला. सांगायचं तात्पर्य असं की अशा प्रकारे एकेका वीरांच्या सोबत केवळ एकाच रथावर एकच रथ होता, नाही तर रथ उडाला असता. अर्जुनाच्या रथावरती हनुमान होते म्हणून अर्जुनाचा रथ कायम राहिला, आणि भगवान बसले होते म्हणून अर्जुनाचा रथ उडाला नाही आणि तुटला नाही. म्हणून ते म्हणतात की मी या केवळ एकाच रथाने आणि एकाच धनुष्याने मी सर्वांबरोबर युद्ध केलं. यो भीष्म कर्ण गुरु शल्य तमुष्व दभ्र राजन्य वर्य रथमंडल मंडित असू. मोठमोठे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांना, कर्णासारख्या लोकांना मी एका रथाने आणि एका धनुष्याने मारलं. परंतु काय करू दादा, काय झालं? आता कृष्ण मग सांगितलं, यादव सगळे एकमेकांच्या बरोबर युद्ध करून ठार झाले आणि कृष्णाने त्यांच्या पत्नी माझ्यासोबत दिलेल्या होत्या. मी येता या सगळ्या स्त्रियांना घेऊन येताना काही गवळ्याच्या पोरांनी मला अडवलं आणि त्या गवळ्याच्या पोरांनी माझा पराजय केला, माझं धनुष्य तोडलं, माझे बाण तोडले, माझा विरथ मला करून टाकलं. एका 4 गवळ्याच्या पोरांनी मला जिंकावं. अरे मी ज्या एका धनुष्याने, एका बाणाने, एका रथाने मी महाभारती युद्ध जिंकलं, तोच मी आहे, तेच धनुष्य आहे, तेच बाण आहेत, तेच घोडे आहेत आणि मी तोच आहे. मग काय झालं? फक्त कृष्ण नाही. म्हणून ते म्हणतात, समय समय बलवान है नाही मनुष्य बलवान. असं त्या तिकडं अशी एक म्हण आहे की समय समय बलवान है नहीं मनुष्य बलवान. कांबी अर्जुन जीत लिया वही धनुष वही बाण. कांबी म्हणजे एका सामान्य गवळ्याच्या पोराने अर्जुनाला जिंकलं आणि मग अर्जुन याप्रमाणे तो आपल्या कृष्णाचं कौतुक गाऊ लागला. कृष्णा, अरे
या ठिकाणी युधिष्ठिराला म्हणतात, दादा आता मला असं कोण हाक मारील? अर्जुना, पार्था, असं मला कोण हाक मारील? संजल पितानी नरदेव हृदयस्पृशान. त्यांचा गोड आवाज माझ्या आतापर्यंत कानावर होता. अरे सकाळी उठल्यानंतर कृष्ण, दुपारी कृष्ण, रात्री कृष्ण, आम्ही एकत्र झोपलोत, एकत्र खाल्लं, एकत्र राहिलोत, अशा कृष्णाकडून कधी हे पार्था, हे अर्जुना, हे सख्या असे शब्द ऐकू यायचे. काही वेळेला मी कृष्णाचं टिंगल करायचो, वारे वा, वारे वा धर्मिष्ठ, वारे वा सत्यवादी म्हणून कधी कधी त्या कृष्णाला सुद्धा मी हिणावलं. पण कृष्णाने हसून सगळं ऐकलं. माझ्यासारखा मूर्ख मीच. आता या कृष्णाचे शब्द मला कसे पुन्हा ऐकू येतील असं म्हणून तो घळघळ घळघळ रडू लागला आणि म्हटला, बस विप्रशाप झाला. आणि विप्रशापामध्ये या सर्वांनी दारू प्राशन केली, सगळे एकमेकांना मारून नष्ट झाले आणि कृष्ण सुद्धा निजधामाला निघून गेले. हे ऐकल्याबरोबर युधिष्ठिराला, भीमाला, सर्वांनाच वाईट वाटलं. सगळेजण म्हणाले, बस आता आपलं काम संपलं, ताबडतोब आपण आपल्या नातवाला राज्याभिषेक करावा आणि आपण निघून जावं. प्रेतासम अवस्था झाली त्यांची. त्यांनी वर्णन केले की सगळंच समाप्त झालं, आता काही शिल्लक राहिलं नाही. झाला या शरीराचा प्रेतवत भाव झाला. काहीच मनात काहीही राहिलं नाही, दुःख नाही, सुखही नाही, काहीच नाही. आता अशा पद्धतीने यांची स्थिती झाल्यानंतर आता पुढे अर्जुन काय करतील, धर्मराज काय करतील आणि या भागवतकारांनी याला कशा पद्धतीने याला आध्यात्मिक अशा प्रकारचा स्पर्श पुढे दिलेला आहे त्या संबंधीचं विवरण करण्याचा जो भाग आहे तो उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.